शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी कार्यकर्त्यांच्या मतांचा आढावा घेण्यात येत असल्याची माहिती शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी दिली। शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी कार्यकर्त्यांच्या मतांचा आढावा घेण्यात येत असून येत्या 2 दिवसात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली। सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खासदार धैर्यशील माने म्हणाले की अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका झालेल्या असतानाही विरोधक घोडेबाजाराचे आरोप करत आहेत। विधान परिषदेवर निवडून जाणारे सदस्य महायुतीतील तिन्ही पक्षांच्या विचारांचे असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। याच्यापूर्वी बऱ्याच वेळा उभाटाच्या सुद्धा सीट्स या ठिकाणी बिनविरोध झाल्या होत्या। ज्यावेळी एखादी गोष्ट बिनविरोध होते त्यावेळी त्यांना घोडेबाजार त्या ठिकाणी आठवतो। खऱ्या अर्थानं संजय राऊत साहेब हे अंतराळातनं उडलेलं विमान आहे, ते कुठं जाऊन लँड होईल याचा काय या ठिकाणी अंदाज लागत नाही। पण मी निश्चितच या ठिकाणी सांगेन की आज तिन्ही पक्ष, शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, हे तिन्ही पक्ष ताकदीनं जनमानसाच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी गुंतलेले आहेत आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी या पक्षांनी त्या ठिकाणी बजावलेली आहे। आणि या तिघांच्या एकमेकाच्या एक दिलेनं ज्यावेळी या ठिकाणी पुढे जात आहेत त्यावेळी येणाऱ्या विधान परिषदेवर जे या ठिकाणी उमेदवार निवडून जातील ह्या तिघांच्या विचाराचे असतील। शिवसेना कार्यकर्त्यांमधील नाराजीबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की जिल्ह्यातील शिवसैनिकांना विकास निधी मिळावा, अन्याय होऊ नये आणि त्यांना विश्वासात घेऊन काम व्हावं यासाठी पक्षस्तरावर प्रयत्न सुरू आहेत। निधी वाटपाबाबतच्या तक्रारी वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। ही तक्रार माझ्याकडे संपर्क प्रमुख म्हणून सुद्धा या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी केली। हीच तक्रार मंत्री महोदय आदरणीय उदयजी सामंत साहेबांच्या समोर, श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या समोर पदाधिकाऱ्यांनी केली आणि निश्चितपणे त्याचाही आम्ही या ठिकाणी आढावा घेतोय। तिन्ही सत्तेतले पक्ष आहेत, त्यामध्ये शिवसेनेचा असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्यावर अन्याय होणे ही खबरदारी घेणं ही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे। आमच्याकडे आता खासदार म्हणून या ठिकाणी ज्योतिताई काम करतायत, संविधानिक पदावर त्या ठिकाणी आहेत, डीपीसीच्या निधीमध्ये असतील किंवा इतर या ठिकाणी त्यांना आता त्याच्यामध्ये स्टेक आहे। उद्याच्या काळामध्ये पक्षाच्या वतीनं त्या भूमिका त्या ठिकाणी मांडतील। पक्षानं जो या ठिकाणी फॉर्म्युला ठरवून दिलाय त्यामध्ये आमचे कार्यकर्ते निधीपासून वंचित राहणार नाहीत याची खबरदारी शिवसेना पक्ष निश्चितपणे घेईल। जळगाव आणि नाशिकमधील महायुतीतील बंडखोरीच्या घटनांबाबत बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले की काही ठिकाणी तिढा निर्माण झाला असला तरी पक्ष नेतृत्व योग्य मार्ग काढेल। सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार अर्ज मागे घेतल्याचं त्यांनी नमूद केलं। दरम्यान राज्यसभा खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनीही विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं। संजय राऊत यांनी केलेल्या 150 कोटी रुपयांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की ज्यांना राजकीय लढाई लढता येत नाही तेच अशा प्रकारचे आरोप करतात। नाशिकसह अनेक ठिकाणी उमेदवार देण्यात अपयश आलेलं असताना आत्मपरीक्षण करण्याऐवजी विरोधक आरोपांची भाषा करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। पराभूत मानसिकतेचे लोक ज्यांना लढताच येत नाही ते फक्त दुसऱ्यावरती आरोप करत असतात। संजय राऊतांनी खरं तर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं। अनेक ठिकाणी मग त्या लोकांनी त्यांचे उमेदवारच दिलेले नाहीयेत। नाशिकमध्ये उबाठाला स्वतःचा उमेदवार देता आला नाही, मग तिथे नक्की काय उलाढाल झाली याचं कारण त्यांनी सांगावं। मला वाटतं की ह्या लोकांनी आपला पराभव मान्य केलेला आहे, त्यांना लढता येत नाहीये, त्यांच्याकडे माणसं नाहीयेत, त्यामुळे ते अशा पद्धतीचं थातूर मातूर आरोप करून स्वतःचं अपयश झाकायचा प्रयत्न करतात। यावेळी नव्यानं चर्चेत आलेल्या CJP अर्थात कॉकरोच पार्टी संदर्भात बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी तरुणांच्या भावना आणि विचार समजून घेण्याची गरज व्यक्त केली। आज देशभरामध्ये याच्या बाबतीतलं या ठिकाणी आपण पाहिलं असेल की तरुण त्याच्यामध्ये अचानकपणे सामील झाले आणि एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या वक्तव्यावरनं तयार झालेलं या ठिकाणी कशा पद्धतीनं रूपांतर होतं। तरुणांच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे, त्यांची मनस्थिती समजून घेणं गरजेचं आहे। राजकारण एका बाजूला, पण भारतातला तरुण कुठल्याही जातीपातीचा, धर्माचा, राज्यातला, भाषिक असे ना, पण त्यांच्या असणाऱ्या विचारांना खऱ्या अर्थानं आत्मसात करण्यासाठी, इन्कॉर्पोरेट करण्यासाठी पार्टीज आम्ही सुद्धा आता तयार झालो पाहिजेत आणि त्याच्यामधनं
रेसिप्रोकेटिव्ह अशा पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी झाले पाहिजे. त्यांची जी मतं आहेत ती समजून घेऊन निश्चितपणे त्यांच्यावर मार्ग काढण्याचं काम शासन म्हणून आम्हाला करावं लागेल. जे काय आज या ठिकाणी नवीन नाव घेणार नाही, पण कुठलीही पार्टी नव्यानं या ठिकाणी तयार होत असेल, त्याला जर पाठिंबा वेगळ्या पद्धतीनं मिळत असेल, सोशल मीडियातला पाठिंबा आता जमिनीवर कसा उतरतो हे आता अजून काळ त्याला या ठिकाणी सांगेल. राज्यातील राजकीय घडामोडी, महायुतीतील समन्वय, शिवसेनेची संघटनात्मक पुनर्बांधणी आणि विरोधकांचे आरोप या सर्व मुद्द्यांवर दोन्ही खासदारांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. खरं तर मला या ठिकाणी असं वाटतं की या लोकांनी आपला पक्ष सांभाळता येत नाहीये, या लोकांना आपली माणसं सांभाळता येत नाहीयेत. आणि खरं तर मग बिलच जर मांडायचं असेल तर मग 1 एकर शेतीमधून 100 कोटी वांग्याचं उत्पन्न कसं निघतं याची सुद्धा चौकशी खरं तर लावली पाहिजे. मला वाटतं की सुप्रियाताईंनी उलट सगळ्या शेतकऱ्यांना प्रबोधन केलं पाहिजे की 100 कोटी वांग्याचं उत्पन्न कसं निघतं. शेतकरी आत्महत्या तरी थांबतील, परंतु स्वतः आत्तापर्यंत मग कुणी महाराष्ट्रामध्ये जास्त पक्ष फोडले, कसे फोडले, कुणी कुठली घराणी फोडली याचीही जर चौकशी आणि आत्मपरीक्षण ताईंनी केलं तर मला वाटतं ते बरं होईल.